उठा. पाय असं केलं मग येतं का या पायाला? दुखलं का इकडं? दुखलं हे का दुखतंय? इकडे दाबलं तर नाही दुखत आहे, पण इकडे दाबल्या दुखतं. झोप पालतं. हे इकडे दुखतंय. नाही दुखत इकडे दाबल्या नाही दुखणार, पण ही नाजूक आहे बघा. दुखली का? इकडे नाही दुखत. पाडीला सोडा. हे बाई नाजूक आहे इथे. उठून बसा. हा, सर्व काय करा असं. आता तुमच्या कमरामध्ये 4थ्या, 5व्या आणि 6व्या मणक्यामध्ये प्रॉब्लेम आहे. म्हणजे त्या ठिकाणी वरची खाली सरकून भरपूर दिवस झाले, पण त्याच्यातली जी कार्टिलेज गादी असते ती बऱ्यापैकी बाहेर आहे. तिथून ब्लड सर्क्युलेशन कमरापासून डाव्या पायाला होत नाही, म्हणून कमरापासून डावा पाय दुखतो होत. जास्त उभं राहिले, जास्त मांडी घातली, जास्त गुडघ्या बसले, पाय जड पडणं, बदल पडणं, मग येणं कळणं, हो की नाही? जास्त चालता येत नाही, उभं राहता येत नाही, मांडी घालून. आता ही जी नस आहे पाठीमागच्या 3 ते 5 वर्षापासून कमी दाबामध्ये रक्तपुरवठा झालाय, गुडघ्याला झाल्यामुळे याच्यामध्ये बऱ्यापैकी झीज झाली. आता ही जर नस पुढची 5 वर्ष बंद राहिली, कमी दाबात रक्तपुरवठा होत असेल, तर ह्या गुडघ्याची अजून जास्त प्रमाणात झीज होईल. म्हणजे हा गुडघा हे रिप्लेसमेंट म्हणजे गुडघ्याचं ऑपरेशन पर्यंत बनत. पण जोपर्यंत ती नस प्रॉब्लेम प्रॉपर निघणार नाही, ब्लड सर्क्युलेशन प्रॉपर होणार नाही, तोपर्यंत हा गुडघा क्लिअर होणार नाही. तुम्ही मरेपर्यंत जरी गुडघ्यावरचा ट्रीटमेंट करत बसले, गुडघा परत होऊ शकतो आणि त्याला रक्तपुरवठाच होत नाही. म्हणून डॉक्टर गेले, एक्सरे काढलं, डॉक्टर म्हणतील कॅल्शियम कमी झालं, ऑइल कमी झालं, गादीची झीज झाली, कार्टिलेज जास्त गेलं असं. पण नुसतं गुडघ्यावर ट्रीटमेंट करून काहीच उपयोग नाही, तोपर्यंत ती नस चालू होते. त्याला 3 दिवसांनी फरक पडेल, 10 दिवसात बऱ्यापैकी क्लिअर होईल. पण याला काही नियम पत्ते आहे काय ते तुम्ही कायम लक्षात ठेवा. इथून पुढे वाकून वजन उचलणं जास्त प्रमाणात कमी करा, मांडी घालणं जास्त प्रमाणात कमी करा, गुडघ्यावर बसणं बंद तेव्हा कमी करा. पायरी चढ उतर करा, थोडे दिवस हा पाय पुढे टाकायचा. खुर्चीवर बसले तर पाय हवेत ठेवायचा आणि लोंबकळ. आंबट वाटतं, गॅस, ऍसिडिटी, पित्त होईल, अशा गोष्टी थोड्या दिवस कमी करा. इकडे इकडे माझ्याकडे पूर्ण पालथं नाही, असं कानावर रुपये पूर्ण पालथं पूर्ण पालथं. काना झोपायला करायची कविता करायची.